कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं. तर परात्पर परमेश्वर परम राज्य परम रसिक भक्तवांचल कल्पतरू भक्तवांचल दीनबंधू भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारे अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. खरं तर मी माझं परम भाग्य समजते. माझं पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी भरी. खरं तर माझं परम भाग्य या ठिकाणी आहे. एवढं सुंदर आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग मला प्राप्त झाला असे असणारे आपल्या गावचे भारत भाऊ कांबळे सर या ठिकाणी खरं तर सांगायचं झालं तर सप्ताह करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही बरं का. सप्ताह करणं ही सोपी गोष्ट नाही, परंतु एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह एकल्याचा नव्हे, हा एकल्याचा खेळ एकट्याचं काम नसून सरांनी आपल्या गावामधून आपल्या सरांनी या ठिकाणी एवढं मोठं सप्ताहाचं आयोजन नियोजन या ठिकाणी हाती घेतलं. खरं तर त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा एकदा. महाराज सांगून जाईल पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला, पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली. दादा पहिला नमस्कार त्या भगवान परमात्म्याला की ज्यानं ही सुंदर सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला या ठिकाणी कीर्तनाची संधी प्राप्त करून दिली, ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी मला ज्ञान प्राप्त करून दिलं. असा तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना आणि चौथा नमस्कार ते म्हणजे आपल्या गावातील कांबळे सरांना ज्यांनी कीर्तन करण्याची या ठिकाणी संधी दिली. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर सांगायचं झालं तर एक दिवसाचा सप्ताह करायचं म्हटल्याच्या नंतर माणसाच्या जीवावर येतं. बघा तुमचं सर्वांचं सहकार्य आडगावकरांचं सर्वांचं सहकार्य सरांना आहे, परंतु तरी देखील एवढं मोठं काम हाती घेणं एवढं सोपं नाही. एक दिवसाचा कार्यक्रम करायचं म्हटल्याच्या नंतर आपण करू शकत नाही, परंतु एवढा मोठा 8 दिवसाचा सप्ताह महाराज एवढ्या 100 मुली आळंदीवरून त्यांनी या ठिकाणी आल्या. आपल्या गावामध्ये गेले 3 दिवस झाले की आळंदी या ठिकाणी जसं काही माऊली ज्ञानोबरायांनी या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. एवढं सुंदर मुली त्या ठिकाणी पावल्या खेळतात, नाचतात, फुगड्या खेळतात, हरिपाठ करतात, कीर्तनही करतात. त्या मुलींना या ठिकाणी आणलं. त्या मुलींची राहण्याची सोय खाण्याची सोय एवढं करणं सोपं नाही बरं का. ज्यांच्याकडे त्यांची राहण्याची सोय केली आमचे असणारे वाघ काका असतील, तसंच शंकर काका कासार असतील, त्यांना देखील द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत, कारण की एवढ्या मुलींचा सांभाळ त्या ठिकाणी करतायत. एक दिवस आपल्याला सांभाळणं होत नाही महाराज, परंतु या ठिकाणी एवढं सुंदर आयोजन नियोजन सरांनी या ठिकाणी केलं. खरं तर त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. पुन्हा एकदा सरांसाठी जोरदार तुम्ही टाळी वाजवा. एवढं सुंदर आयोजन नियोजन सरांनी या ठिकाणी केलं. अंतःकरणापासून त्यांचे या ठिकाणी आभार मानते. या ठिकाणी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, उपदेश करतात की बाबांनो या ठिकाणी तुम्ही काय करा, संतांच्या चरणावरती तुम्ही विश्वास ठेवा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा आणि सर्व भावाने भक्तीने तुम्ही त्यांचा दास व्हा, त्यांचा दास व्हा. आता आजकाल कुणालाही दास होण्याची इच्छा नाही. कुणालाच वाटत नाही की मी दास असावं. प्रत्येकाला वाटतं मी मालक असावा, मी मालक असावा, परंतु मी दास असावा असं कुणालाही वाटत नाही. परंतु दास्यत्व निकडलं महाराज. कोणी स्वीकारलं? दास्यत्व स्वीकारलं हनुमंतरायांनी. दास्यत्व निकट हनुमंतबाई केले उद्धरा म्हणून देखिले रामचरण. दास्यत्व स्वीकारलं हनुमंतरायांनी, म्हणून दास्यत्व म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संतांच्या चरणावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि त्या ठिकाणी त्यांचा भावाने भक्तीने त्यांचा दास व्हा. पुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात
आता तुम्ही म्हणाल ताई, संतांच्या चरणावरती आम्ही विश्वास ठेवू, संतांच्या चरणावरती आम्ही विश्वास ठेवू, त्यांचा दासही आम्ही होऊ, परंतु त्यामध्ये आमचा फायदा काय? कारण की आजकाल फायदा असल्याशिवाय कुणीही कुठलं काम करत नाही. त्यामध्ये आमचा फायदा काय? तर तिची माझी हित करी ती सकल, जेणे हा गोपाळ कृपा करी. त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, तिची माझी हित. तुम्ही जर संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला, भावाने भक्तीने त्यांचा दास जर तुम्ही त्या ठिकाणी झालात, तर संत तुमचं हित करतील, तुमचा उद्धार त्या ठिकाणी संत करून देतील. मग जेणे हा गोपाळ कृपा करी. आता कृपेविषयी जर बोलायचं झालं तर शास्त्रामध्ये 4 कृपा सांगितल्या: देवकृपा, गुरुकृपा, आत्मकृपा आणि शस्त्रकृपा. या 4 कृपा आपल्यावरती झालं पाहिजे. या 4 कृपा जर आपल्यावरती झाल्या तर जीवनामध्ये माणसाला कधीच कशाची कमी पडत नाही. मेन म्हणजे पहिली कृपा गुरुकृपा ही आपल्यावरती झाली पाहिजे. एवढी जरी कृपा आपल्यावरती झाली तर बाकीच्या कृपा बरोबर आपल्या पाठीमागे येत असतात. म्हणून गुरुची कृपा ही जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. ज्ञानोबराय त्या ठिकाणी सांगतात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. गुरुशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. आणि गुरुची कृपा जर आपल्यावरती असेल तर या 4 कृपा आपल्या पाठीमागे येतात. गुरुची कृपा असेल तर देवकृपा होते, आत्मकृपा होते. गुरुची कृपा असेल तर शस्त्रकृपा देखील त्या ठिकाणी आपल्यावरती होत असते. म्हणून गुरुची कृपा ही जीवनामध्ये महत्त्वाची आहे. म्हणून जेणे हा गोपाळ कृपा करी. पुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भागलिया माझा वाहतील कडे, त्यांचे याने जोडे सर्व सुख. आता बघा, भगवंताचा जर विचार केला तर ज्याप्रमाणे आता भरपूर साधू संत भगवंताच्या शेजारी आहेत. कुणी भगवंताच्या बोटाला धरलंय, कुणी कडेवरती बसले, कुणी पाठीवरती बसले. विठो माझा लेकुर वाळा, संगे गोपाळांचा मेळा. कुणी त्या ठिकाणी कडेला बसले, कुणी बोटाला धरलंय. सर्व संत मंडळी त्या ठिकाणी भगवंताच्या जवळ आहेत. जसं भगवंताने जसं संतांना उचलून घेतलं, कडेवरती घेतलं, त्याचप्रमाणे परमार्थामध्ये वाटचाल करत असताना परमार्थाच्या वाटचालीमध्ये जर एखादा साधक त्या ठिकाणी थकला तर भगवंताप्रमाणे संत देखील त्या साधकाला उचलून कडेवरती घेतात. म्हणून संतांचं असे असणारे संत आणि या संतांचं उचिष्ट खाण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे. त्यांचं वचन आपल्याकडून मोडणार नाही ही कॅपॅसिटी आपल्यामध्ये असायला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. तुमच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे ठळक ठळक बातम्या. आता तुम्ही झोपले तरी काही हरकत नाही, जाताना उठून देईल मी तुम्हाला. महिला मंडळ पाठीमागच्या झोपल्या का काय? झोपल्या काय मागच्या महिला मंडळ? माझा आवाज तुम्हाला सर्वांना व्यवस्थित येतोय ना? पुढं सरकून बसा, थोडं थोडं पुढं सरका, म्हणजे मागच्यांना जागा पुरेल. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, कीर्तनाकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. ज्या महापुरुषाचा, ज्या योगी राजाचा अभंग आज आपण या ठिकाणी सेवेकरिता निवडला, त्या महापुरुषाबद्दल, त्या योगी राजाबद्दल अनेकांनी आपली भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की तुकोबाराया म्हणजे नेमकं काय आहेत. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. धन्य तुकोबाच मरेथ, धन्य तुकोबाच मरेथ, धन्य तुकोबाच मरेथ, धन्य तुकोबाच मरेथ. धन्य
तुकाराम नाम घेता कापे यम. बघा आपलं नाव ऐकल्याच्या नंतर कोण घाबरतं? कोण घाबरतं तुम्हाला? महिला मंडळ तुम्हाला कोण घाबरतं? पुरुष वर्ग घाबरतात का? पुरुष वर्ग तुम्हाला कोण घाबरतं? आपलं नाव ऐकल्याच्या नंतर कोण घाबरतं? परंतु जगद्गुरु तुकोबरायांचं नाव कानावरती पडल्याच्या नंतर यमाच्या अंगाला सुद्धा कंप सुटावा हा महिमा तुकोबरायांचा आहे. तुकोबरायांच्या नामामध्ये फार ताकद आहे. तुकोबरायांच्या वाणीमध्ये फार ताकद आहे. तुकोबरायांच्या पाऊल वाटेमध्ये देखील फार ताकद आहे. नव्हे तर तुकोबरायांच्या संदर्भातील ज्या काही सर्वच गोष्टी आहेत त्या सर्वांमध्येच फार ताकद आहे. बघा तुकोबरायांच्या पाऊल वाटेमध्ये काय ताकद आहे बघा सांगून जाईल. तुकोबराच्या वाटेनं चालायचे, ती पायवाट देवाचं भजन करायचे. आपली वाट लागली तरी देखील आपण भजन करत नाही. आपली वाट लागली तरी आपण भजन करत नाही. परंतु तुकोबराच्या वाटेनं चालायचे, ती पायवाट देवाचं भजन करायची. तुकोबरायचा अधिकार एवढा मोठा आहे की त्यांची पायवाट देवाचं भजन करते. सांगेन मी तुम्हाला सविस्तर करून. बघा तुकोबराय रात्रंदिवस भजन करायचे. रात्रंदिवस तुकोबराय भजन करायचे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मना लागलिया छंद. मना गोविंद गोविंद मना लागलिया छंद. त्या ठिकाणी तुकोबराय रात्रंदिवस भजन करायचे. दिवस रात्र त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करायचे, नामस्मरण करायचे. अखंड चिंतन त्या ठिकाणी तुकोबराय करत होते की त्यांना भान राहिलं नव्हतं. कशाचं भान राहिलं नव्हतं? स्थळाचं भान राहिलं नव्हतं. काळाचं भान राहिलं नव्हतं. वेळेचं भान राहिलं नव्हतं. नव्हे तर मी स्वतः कोण आहे याचं देखील त्यांना त्या ठिकाणी भान राहिलं नव्हतं. आसोईस कोठे आठवची नाही. आसोईस कोठे आठवची नाही. आसोईस कोठे आपल्याला आवाज येतो आपल्याला. आसोईस कोठे आठवची नाही. देईचा विदेही भोगू दशा. देईचा विदेही भोगू दशा. देईचा विदेही आसोईसा कोठे आठवाची नाही. देईचा विदेही भोगू दशा. देईचा
भोगू दशा देईचा विदेही भोगू दशा असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचं विदेही भोगू दशा. तुकोबऱ्यांना भान राहिलं नव्हतं, कशाचंच भान राहिलं नव्हतं. कधी कधी घरात भजन करायचे, 99% घरात तर भजन नव्हतंच त्यांचं, परंतु कधी घरात भजन करायचे, कधी भंडार डोंगरावरती करायचे, कधी भामचंद्र डोंगरावरती करायचे, कधी गोरड डोंगरावरती करायचे. जिजाबाई फार बोलत होत्या त्यांना, एवढ्या बोलत होत्या, फार बोलत होत्या त्यांना. आपल्या काय बोलतात महाराज आपल्याला, एवढ्या बोलत होत्या जिजाबाई. परंतु जिजाबाई जरी बोलत असल्या तरी त्यांच्या जीवनामध्ये एक नियम होता. आपल्या कपाळावरचं कुंकू, आपल्या गळ्यातील मंगळसूत्र, पायातील जोडवं, आपलं सौभाग्य ज्याच्यामुळे आहे ते जेवलंय का नाही हे जिजाबाई अगोदर पाहत होत्या. आता हे तुमच्या बघतात का नाही हे मी तुम्हाला विचारणार नाही आणि तो अधिकारही मला नाही. परंतु तुकोबारायांच्या ज्या सौभाग्यवती होत्या त्या तुकोबाराया जेवल्याशिवाय कधी जेवत नव्हत्या, बोलत होत्या फडाफडा त्यांना. परंतु महाराज जे बोलतात ना ते मोकळ्या मनाचे असतात, जे बोलून मोकळे होतात ते कधी पण मोकळ्या मनाचे असतात. परंतु जे बोलत नाही आणि करायचं ते करतात ते प्युअर आतल्या गाठीचे असतात. त्या माणसापासून कधी पण सावध राहायचं बरं का. मी तुम्हाला सांगते, जे बोलतात त्याचा राग येतो आपल्याला, परंतु त्याच्या मनामध्ये कधी काही नसतं. तसं जिजाबाई बोलत होत्या परंतु त्यांच्या मनामध्ये काही नव्हतं. तुकोबराय जेवल्याशिवाय त्या कधी जेवत नव्हत्या. मग आता महाराजांना जेवायचंय, महाराज काय त्यांना घरी सापडत होते का, तर नाही. भंडार डोंगरावरती पाहावं, भाजी बनवावी, चपाती बनवावी, भाजी चपाती टोपलीमध्ये भरावी, ते भाजी चपाती टोपलीमध्ये भरावी, त्याच्यावरती झाकणं ठेवावं. ते भाजी चपाती गरम काय असेल ते डोक्याला भाजू नये म्हणून कापडाची चुंबळ करावी, चप्पल घालावी आणि निघावं. महाराजांचा शोध घेत घेत त्या ठिकाणी निघावं, महाराजांचा शोध घेत घेत त्या ठिकाणी निघावं. आता त्या काळी काही फोन सुद्धा नव्हते, मोबाईल त्या काळी नव्हते. फोन करून विचारलं असतं महाराज तुम्ही कुठे आहेत, परंतु त्या काळी मोबाईलसुद्धा नव्हते. आता त्या रोडला देखील त्या ठिकाणी रस्ते झाले डोंगरावरती म्हणून आपल्याला काही वाटत नाही. परंतु ज्या वेळेस रस्ते नसताना देखील जे आपल्यातली देखील जुने माणसं गेले असतील त्यांना विचारा भंडाऱ्याची अवस्था काय होती. बघा जिजाबाई त्या ठिकाणी जायच्या, भंडार डोंगरावरती पाहावं तिथं महाराज नाही सापडले, भामचंद्र डोंगरावरती पाहावं तिथंही नाही सापडले, घोर डोंगरावरती पाहावं तिथंही नाही सापडले. मग चिडावं त्या ठिकाणी कुठेतरी एका जागेवरती महाराज सापडले. बोलण्यातून चीड व्यक्ती करावी, चिडावं महाराजांवरती. अहो महाराज तुम्ही कुठंतरी एका जागेवरती थांबत जा ना, शोधायचं किती असतं. रोजच एवढे डोंगर चढायचे उतरायचे, एकतर घरात भजन करत जा नाहीतर रोजचा एक डोंगर फिक्स करा. तसं नाही जमलं तर जाताना मला सांगून जात जा मी आज या डोंगरावरती चाललो. नाही म्हणे तुकोबराय त्या ठिकाणी जिजाबाईंना म्हणतात अगं आवले तुला सांगण्यासाठी मलाच माझं स्वतःचं भान राहत नाही, कारण की मी कुठलीच गोष्ट मी ठरवून होत नाही. कारण की मला माहिती आहे मी कितीही ठरवलं तरी मी ठरवलेलं होणार नाही, जे भगवंताने ठरवलंय ते होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी कुठं पाहावं मग मी तुम्हाला एवढं सारं ओझं घेऊन 2-3 डोंगर चढावीत उतरावीत. तेव्हाच महाराज म्हणतात अगं आवले तुला रोज एवढे 2-3 डोंगर चढण्याची उतरण्याची गरज नाही. तू एक काम कर, रोज डोंगर चढण्या अगोदर त्या पायवाटेला कान लावत जा. जी पायवाट देवाचं भजन करील समजावं त्या वाटेनं मी गेलोय. आता जिजाबाईंनी वैतागलेल्या होत्या, डोक्यावरचं टोपलं घेतलं, धनकन महाराजांपुढे आदळलं. अहो महाराज तुम्ही काहीही बोलता, इथं माणसाचं थोबाड पटकन विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही आणि तुम्ही लागले सांगायला तुमची पायवाट विठ्ठलाचं भजन करते. तुकोबराय म्हणतात मला जास्त बोलायला लावू नको, तू प्रॅक्टिकली करून पहा. आता त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय जिजाबाई घरी आल्या. घरी आल्याच्या नंतर अख्खी रात्र विचारामध्ये गेली. खरंच पायवाट देवाचं भजन करत असेल का, खरंच पायवाट देवाचं भजन करत असेल का, आणि जी पायवाट देवाचं भजन करते त्या पायवाटेने माझेच पती गेलेत का दुसरा एखादा साधू महात्मा गेलाय, खरंच देवाचं भजन करत असेल का पायवाट. विचार करू लागल्या. अख्खी रात्र त्या ठिकाणी विचारामध्ये गेली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, सर्व काम त्या ठिकाणी आवरलं, सर्व काम त्या ठिकाणी त्यांनी आवरलं. भाजी बनवली, चपाती बनवली, टोपल्यामध्ये भरवली, झाकण ठेवलं, चुंबळ बनवली आणि चप्पल सरकून निघाल्या महाराजांचा शोध घेत घेत. भर दुपार झाली, आता डोंगर चढणार. कपडावरती आठ्या गोळा झाल्या,
परंतु चेहऱ्यावरती हसू उमलला, मनामध्ये भाव जागा झाला की आज आपल्याला आपल्या पतीची पायवाटेवरून परीक्षा घ्यायची आहे की खरंच पायवाट देवाचं भजन करते का. जिजाबाईने डोक्यावरचं टोपलं खाली टेकवलं, खाली वाकल्या, आपले गुडघे टेकवले, डोक्यावरचं पातीला खाली टेकवलं, गुडघे टेकवले, खाली वाकल्या, आपला कान त्या ठिकाणी जमिनीला लावला. तर ती पायवाट त्या ठिकाणी म्हणत होती दादा, ती पायवाट देवाचं भजन करत होती, म्हणत होती विठ्ठला माय बापा पांडुरंगा दीननाथा. ती पायवाट देवाचं भजन करत होती. पायवाट त्या ठिकाणी म्हणत होती श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळी वाजवा पहिला, टाळी वाजवा. हातवरती करा, श्रीराम जय राम हातवरती करा सर्वांनी. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम टाळी वाजवा, टाळी, राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. बघा या ठिकाणी आपण टाळ्या वाजून भजन केलं. ती पायवाट देवाचं भजन करत होती. पायवाट त्या ठिकाणी म्हणत होती मेरो राधा रमना गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवाई, मेरो राधा रमना गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवाई, मेरो राधा रमन गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवाए, मेरो राधा रमन गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवाए. हरे राम हरे कृष्णा, हरे राम हरे कृष्णा, राम हरे कृष्णा, राम हरे कृष्णा. ती पायवाट देवाचं भजन करत होती. पायवाट त्या ठिकाणी म्हणत होती राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी,
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आपण सर्वांनी टाळी वाजवून भजन केलं, परंतु ती तुकोबारायांची पायवाट देवाचा भजन करत होती. जिजाबाई आश्चर्यचकित झाल्या. वाटेनं सरळ वरती गेल्या. वरती गेल्याच्या नंतर मैबाप त्यांना वाटलं होतं या ठिकाणी कोणीतरी साधू असेल. अरे ही तर पायवाट खरंच देवाचं भजन करते, पण या वाटेने माझेच पती गेलेत का दुसरा एखादा साधू महात्मा गेलाय ते पाहायला हवं. जिजाबाई त्या वाटेनं सरळ वरती गेल्या. वरती गेल्याच्या नंतर मायबाप खऱ्या साधूचं दर्शन झालं. त्या साधूच्या अंगावरती धवल वस्त्र, भगवे कपडे नव्हते, धवल वस्त्र, शांत मूर्ती. चेहऱ्यावरती एवढं तेज त्या ठिकाणी झळकत होतं. सूर्यप्रकाशालाही लाजवेल भक्तीचं नावाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती झळकत होतं. सूर्यप्रकाशालाही लाजवेल एवढं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती झळकत होतं. अशा साधूचं नाव, अशा संताचं नाव, अशा महात्म्याचं नाव ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. जिजाबाई त्या ठिकाणी वरती गेल्या. त्या ठिकाणी झुकल्या, आपले हात जोडले. त्या ठिकाणी आपल्या पतीचा महिमा त्यांना त्या ठिकाणी कळला. पतीचं दर्शन घेतलं. म्हणून मला सांगायचं मायबाप, जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे अजिबात सामान्य संत नाहीत. तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा आहे की त्यांची पायवाट देवाचं भजन करते. परंतु दुसरी गोष्ट म्हणजे तुकोबाराय म्हणजे अजिबात सामान्य संत नाही आहेत. तुकोबाराय म्हणजे नेमकं काय आहेत? तुकोबाराया म्हणजे गगनाचा पाया चालनाचे बाळा, गगनाचा पाया चालनाचे बाळा, विचाराची कळा तुकाराम तुकाराम, गगनाचा पाया चालण्याचे गगनाचा पाया गगनाचे पाया, गगनाचा पाया चालण्याचे बाळा, गगनाचे बाळा, तुकाराम तुकाराम, गगनाचा पाया चालण्याचे गगनाचा गगनाचा पाया चालण्याचे बाळा, जगण्याचा पाया चालण्याचे बाळा, विचाराची कळा तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया. जगद्गुरु तुकोबाराया म्हणजे जगण्याचा पाया, चालण्याचं बळ आणि विचाराची कळ तुकाराम, एवढे अधिकार संपन्न तुकोबाराया आहेत. तुकोबाराया म्हणजे परमार्थाचं नाक आहे आणि या नाकाला भक्तीचा शेंडा आहे. आता मला सांगा महिला मंडळ, पुरुष वर्ग, आपण जर एखाद्या रूपाची पारख करायला गेलो तर आपण अगोदर काय बघतो? त्या व्यक्तीचं. तुम्हाला बोलता येतं ना? सर्वांना बोलता येतं का तुम्हाला? का तुम्ही मुके आहेत? बोलता येतं ना तुम्हाला? मग कमीत कमी हो, नाही तर नाही काहीतरी म्हणा ना.
जर आपण एखाद्या रूपाची पारख करायला गेलो तर आपण त्या व्यक्तीचा अगोदर काय बघत असतो? नाक पाहत असतो. ज्याचं नाक सुंदर तो दिसायला सुंदर, ज्याचं नाक सुंदर तो दिसायला सुंदर. महिला मंडळ, ज्याचं नाक सुंदर तो दिसायला सुंदर. एक वेळेस आपण रंगाला किंमत जास्त देणार नाही, परंतु नाकाला आपण जास्त किंमत त्या ठिकाणी देतो. अगदी गोरा आहे, एवढा पांढरा शुभ्र, एवढा कापसासारखा एवढा गोरा आहे, परंतु नाक जर म्हशीने पाय दिल्यासारखं असलं तर त्या गोऱ्या रंगाला सुद्धा काही किंमत नाही. म्हणून आपण रंगाला जास्त किंमत देणार नाही, पण नाकाला एवढी किंमत देतो. मला सांगा, नाक हे कसं असायला पाहिजे? नाक हे धारदार असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे महिला मंडळ नाक? तुम्ही जर बोलला नाही ना तर मी सुद्धा बोलणार नाही बरं का. नाक हे कसं असावं? धारदार असावं. कसं असावं पुरुष वर्ग? नाक धारदार असावं. नाक हे कसं असावं? कसं असावं काका? नाक धारदार असावं. नाक हे कसं असावं? धारदार असावं. ऐका, नाक हे धारदार असावं, परंतु नाकाला धार नसावी, नाहीतर त्या धारदार नाकाला सुद्धा काही किंमत नाही. नाक हे धारदार असावं, परंतु त्या नाकाला धार नसावी, नाहीतर त्या धारदार नाकाला सुद्धा काही किंमत नाही. म्हणून जर नाकाला धार असेल तर जेवू वाटत नाही, पाणी पिऊ वाटत नाही. मग घरचे उपाशी मरतात, हॉटेलमध्ये जातात. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर तिथं डबल धारीवाले असतात, पण तिथं जेवतात का? कारण की किचन रूम साईडला असते ना, त्या ठिकाणी वाढणारा पुन्हा धारीवाला असावं, म्हणजे तिथंही उपाशीच मेला. म्हणजे नाक म्हणजे कसं असावं? धारदार असावं, परंतु नाकाला धार नसावी. तसं परमार्थाचा नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. एवढे सामान्य संत नाही, तुकोबाराया म्हणजे परमार्थाचा नाक आहेत. आणि एवढं सुंदर, एवढं सरळ नाक हे तुकोबाराया परमार्थाचं नाक आहे. म्हणून तुकोबारायांबद्दल आपण काय बोलावं? एवढा मोठा अधिकार तुकोबारायांचा त्या ठिकाणी आहे. आपण त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी काय बोलावं? आपण जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. अगदी माझी मत झाली अनावर वाचा हा भाग वेगळा आहे, परंतु तुकोबारायांचं वर्णन करणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास. तुकोबारायांचं वर्णन करणं म्हणजे आपल्यासारख्याचं काम नाही. तुकोबारायांचं वर्णन करणं म्हणजे आपल्यासारख्याचं काम नाही. तुकोबाराया म्हणजे फार मोठे आहेत. किती मोठे आहेत तुकोबाराया? अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. आकाशा एवढे तुकोबाराया आहेत. आणि हे आभाळ एवढे तुकोबाराया यांनी आपल्याकडे बघितलं, नजर टाकली आपल्यावरती आणि म्हटले, बाबा किती पळतात ही लोक, एवढे पळतात एवढे पळतात, परंतु पळत असताना कुठेतरी अविश्वासाची ठेच त्यांना त्या ठिकाणी लागते. अविश्वासाची ठेच त्यांना त्या ठिकाणी लागते. मग जे 10-20 पावलं पुढं पळायचं ते 10-20 पावलं पुन्हा पाठीमागे पळतात. मग आपण मागं पडल्याच्या नंतर कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला ओव्हरटेक करून कोणीतरी पुढे जातं. कुठेतरी गती मिळावी, त्या ठिकाणी कुठेतरी ग्रीप घ्यावा, गती मिळावी, त्यासाठी आपण प्रयत्न करतो. परंतु त्या ठिकाणी शेवटी आयुष्याचा शेवट येतो आणि माणूस हताश होऊन जातो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कसं सांगावं यांना? आपण जर आपल्या भाषेमध्ये सांगितलं तर ती यांना कळत, आपली भाषा यांना कळत नाही, आणि जरी कळाली तरी वळत नाही. आणि जरी जे वळालेत त्यांना दगड मारणारे भरपूर आहेत. मग यांना सांगावं कसं? परंतु प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक जीवाला, प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये आल्याच्या नंतर एक सवय असते. प्रत्येक माणूस हा दुसऱ्याकडे पाहून जीवन जगायचं शिकत असतो. प्रत्येक माणूस दुसऱ्याकडे बघितल्याच्या नंतर जगायला शिकत असतो. आता मला सांगा महिला मंडळ, नाकामध्ये नथ ही कशी घालायची हे आपल्याला अगोदर कळतं का? दुसऱ्याचं बघितल्याच्या नंतर आपल्याला कळतं नाकामध्ये नथ कशी घालायची. ती गोष्ट जाऊ द्या, संक्रांतीला आपण एवढी भारी साडी घेतो, फार सुंदर साडी आपण त्या ठिकाणी साड्या घेत असतो, परंतु मला सांगा हळदी कुंकू लावताना आपण आपल्या अंगावरची साडी बघतो का दुसऱ्याच्या अंगावरची साडी बघतो? दुसऱ्याच्या अंगावरची साडी आपण त्या ठिकाणी बघतो. म्हणजे प्रत्येक जीवाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मनुष्याला या ठिकाणी सवय आहे की दुसऱ्याचं पाहून मनुष्य त्या ठिकाणी जीवन जगत असतो. मग तुकोबाराय म्हणतात, मी विश्वास कुठे ठेवला? तर संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. तुम्ही त्या ठिकाणी विश्वास ठेवा. अभंगाचं प्रथम चरण. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संता
सकाळा तेची माझे हित करीती सकाळा तेची माझे हित करीती सकाळा तेची माझे हित करीती सकाळा. बघा, संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, मी विश्वास कुठे ठेवला? संतांच्या चरणावरती तुम्ही विश्वास ठेवा. संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या चरणावरती मी विश्वास ठेवला. आता मला सांगा, विश्वास म्हणजे नेमकं काय? विश्वास कशाला म्हणायचं? आपण दिवसातून जवळजवळ 10 ते 15 वेळा विश्वास 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 त्या ठिकाणी म्हणत असतो, परंतु विश्वास नेमकं म्हणायचं कशाला? बरं, विश्वास नावाची माणसं देखील असतात, परंतु त्यांचाच विश्वास हा हरवलेला असतो. मग विश्वास नेमकं म्हणायचं कशाला? आता मला सांगा, विश्वास हा शब्द किती अक्षराचा आहे? तुम्ही नाही, महिला मंडळ, पुरुष वर्ग, तुम्ही सांगा. विश्वास हा शब्द किती अक्षराचा आहे? 3.5 अक्षराचा हा शब्द. आता आपलाच नरदेह आपल्या हाताने मोजा. किती हाताचा हा नरदेह आहे? तर 3.5 हाताचा हा नरदेह. तर या 3.5 अक्षराचा संबंध आयुष्य, 3.5 देहात 3.5 हाताच्या नरदेहाचं संबंध आयुष्य या 3.5 अक्षरावरती अवलंबून आहे. मग विश्वास नेमकं म्हणायचं कशाला? बघा, तुम्हाला सांगून जाईल. भजन करा, विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, विश्वास नेमकं म्हणायचं कशाला? तुम्हाला सांगून जाईल. महाभारताचं युद्ध पेटलेलं आहे. महाभारताचं युद्ध पेटलेलं आहे आणि त्या युद्धामध्ये कौरवांच्याकडे पांडवांच्या 1.5 सैन्य आहे. पांडवांकडे 7 अक्षयुनी सैन्य आहे. आता 7 अक्षयुनी म्हणजे 21,870 हत्ती, 21,870 रथ, 1,09,250 त्या ठिकाणी पायदळ, एवढं मिळून याची बेरीज जी होते ना, त्याला 1 अक्षयुनी म्हणतात. आणि असे 7 अक्षयुनी म्हणजे सैन्य हे पांडवांकडे आहे आणि पांडवांच्या पण 1.5 सैन्य हे कौरवांच्याकडे आहे. आता तरी देखील पांडवांकडचं जे सैन्य आहे, जे बलाढ्य योद्धे आहेत, जे मोठे मोठे योद्धे आहेत, त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. परंतु कौरवांकडचे जे मोठे मोठे योद्धे आहेत त्या ठिकाणी धारातीर्थ पडत आहेत, मृत्यूशी त्या ठिकाणी झुंज देत आहेत, मग त्या ठिकाणी मरणाला प्राप्त झालेले आहेत. आणि हे दुर्योधन उघड्या डोळ्याने बघतोय. आला तो दुर्योधन त्या ठिकाणी पितामहांकडे. दुर्योधनाने विचार केला की बाबा, एवढे मोठे योद्धे आपल्याकडे असताना काही उपयोग नाही. पितामहांकडे आला आणि पितामहांना म्हटला, पितामह, हम जानते हैं, हम इतने दिनों से जब से युद्ध शुरू हुआ है तब से हम देख रहे हैं कि पांडवों के जो बलाढ्य योद्धे हैं, उन योद्धों में से एक ही बड़ा योद्धा अभी तक मरा नहीं, जमीन पर गिरा नहीं, लेकिन हमारे जो योद्धे हैं उन योद्धों में से वो सब योद्धे मर रहे हैं. उसका कारण मैं जानता हूँ. आप हमारे साथ हो लेकिन खाली देह से. आपका मन ही मन चाहता है कि विजय पांडवों का होना चाहिए और हार हमारी होना चाहिए. पितामह, हे आम्हालाही माहिती आहे की तुमच्या मनामध्ये असं आहे, तुम्हाला असं वाटतंय की विजय हा पांडवांचा व्हावा आणि पराजय हा कौरवांचा व्हावा. त्या ठिकाणी हे कठीण, कडवट, तिखट बोललेलं पितामहांना सहन झालेलं नाही. आणि महाराज जे सत्यानं वागणारे असतात ना, त्यांना याचं काही सहन होत नाही. म्हणतात ना, नाकावर बसलेली माशीसुद्धा त्यांना सहन होत नाही. त्या ठिकाणी त्यांना राग आला. त्या ठिकाणी म्हटले, अरे दुर्योधना, विजय हा पांडवांचा व्हावा आणि पराजय हा कौरवांचा व्हावा अशी भावनाच माझी नाही. असं लांछन तू माझ्या पाठीमागं लावू नको. परंतु तरी तुला वाटत असेल असं मला वाटतंय की विजय पांडवांचा व्हावा आणि पराजय हा कौरवांचा व्हावा, असं जर तुला वाटत असेल तर हा गंगेचा पुत्र या ठिकाणी सूर्य अस्ताच्या वेळी रणभूमीवरती शपथ घेतो की उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वीवरती एकही पांडव जिवंत राहणार नाही. सर्व कौरवांना त्या ठिकाणी आनंद झाला. एवढा आनंद झाला, फक्त फटाके फोडायचे आणि तोंडामध्ये गुलाबजामुन सोडायचेच त्या ठिकाणी.
राहिले होते. एवढा आनंद त्यांना त्या ठिकाणी झाला. आनंद त्या ठिकाणी त्यांना झाला. सर्व रात्र झाली. सर्व पांडव झोपी गेले. कौरव देखील झोपी गेले. परंतु पांडवांच्या संदर्भातील जे काही लोक होते, पांडवांच्या संदर्भात जे काही लोक त्या ठिकाणी होते, ज्यांनी भीष्मांची पितामहांची त्या ठिकाणी शपथ ऐकली होती, त्यांना त्या ठिकाणी झोप लागत नव्हती. परंतु पांडव मात्र फुल झोपेमध्ये आहेत. परंतु पांडवांच्या संदर्भातील जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी झोप लागत नव्हती. त्या ठिकाणी 3:30 वाजता अगदी ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी, साखर झोपेच्या वेळी विश्वाचा मालक बेचैन झाला आणि आला अर्जुनाकडे. अर्जुनाकडे आला. अरे अर्जुना उठ. अरे भगवंता, का साखर झोपेचा मूड घालताय? अरे तुला झोप लागलीच कशी भगवंता? मग झोपायच्या वेळी झोपायचं नाही, मग काय करायचं? अरे आता जर झोपलास तर कायमचा झोपशील. म्हणजे अरे मला काय म्हणजे विचारतोस? पितामहांनी रणभूमीवरती काही शपथ घेतली तुला माहीत नाही का? म्हणे घेतली. माहिती आहे. काय शपथ घेतली? उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वीवरती एकही पांडव जिवंत राहणार नाही. मग तू कोण आहेस? 3 नंबरचा पांडव तर मीच आहे. मग तुला झोप लागलीच कशी? तेव्हा अर्जुनाने दिलेलं उत्तर महाराज ऐकायचंय आपल्याला आणि जीवन कसं जगायचंय त्यावरून आपल्याला ठरवायचंय. अर्जुनाने सांगितलं, भगवंता मला झोप लागलीच कशी? ऐक भगवंता, मला झोप लागलीच कशी? कारण की मला जिवंत ठेवणारा जागा आहे. मला जिवंत राहण्याची गरज नाही. मला जिवंत ठेवणारा जागा आहे. मला जिवंत राहण्याची गरज नाही. याला म्हणतात विश्वास. असाच विश्वास, एवढाच विश्वास आणि हाच विश्वास संतांच्या चरणावरती ठेवा. संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा विठ्ठल 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 माणसाच्या जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी या विश्वासावरती अवलंबून असतात. आता बघा, आपण दवाखान्यामध्ये जातो, डॉक्टरांकडे आपण त्या ठिकाणी जातो, गोळ्या औषध आपण त्यांच्याकडून घेतो. त्या पाठीमागे आपला विश्वास आहे की डॉक्टर आपल्याला बरं होण्याचंच औषध देतील. किंवा आपण आपली मुलगी दुसऱ्याच्या घरामध्ये देतो, हुंडा मागितला हुंडा देतो, आपण मागल ती देतो. परंतु त्या पाठीमागे देखील आपला विश्वास असतो की आपल्या मुलीला सुखामध्ये सांभाळतील. किंवा दुसऱ्याची मुलगी आपण आपल्या घरामध्ये करून सून म्हणून करून आणतो. त्यावेळेस आपण हुंडा कमी करतो, नाहीतर फुकटच करून आणतो. आजकाल फुकट करायची म्हटली तरी भेटत नाही, हा भाग वेगळा आहे. परंतु समजा आपण हुंडा त्या ठिकाणी कमी करतो, त्या पाठीमागे देखील आपला विश्वास आहे काय की ही मुलगी आपल्याला म्हातारपणी सुखामध्ये सांभाळेल. परंतु याच विश्वासाला त्या ठिकाणी तडा जातो आणि मग ही म्हातारी माणसं सावध होतात आणि नीट हरिपाठ कीर्तन गाठतात. आणि महाराज, विश्वासाला तडाच गेला पाहिजे, त्याशिवाय यांना कीर्तन हरिपाठ भजन सापडतच नाही. विश्वासाला तडा कधी जातो? घरातल्या म्हातारीची ताकद कमी झाली की विश्वासाला त्या ठिकाणी तडा जात असतो. म्हणून सर्व म्हाताऱ्यांना, सर्व आज्यांना माझी विनंती आहे की असं जर तुम्हाला वाटत असेल की विश्वासाला तडा जाऊ नये, विश्वासाला तडा जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तारुण्यामध्ये हरिपाठामध्ये येऊन बसा. नाही हरिपाठाला येता आलं, घरातली घरात हरिपाठ करा. आपल्या सुनेला धार्मिक संस्कार लावा, मुलीला धार्मिक संस्कार लावा, मुलाला चांगले संस्कार लावा, जेणेकरून कुणाच्याच विश्वासाला तडा जाणार नाही. परंतु ही म्हातारी माणसं विश्वासाला तडा गेल्याच्या नंतर सावध होतात. मग कीर्तनामध्ये येऊन बसतात, आमच्याकडे येतात, कीर्तनामध्ये तोंड बारीक करून बसतात. असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि एक म्हातारी माझ्यासमोर येऊन बसली. एवढं बारीक तोंड त्या ठिकाणी तिने केलेलं होतं. मी विचारलं, अहो आजी काय झालं तुम्हाला? त्यावेळेस सांगितलं तिने. काय सांगावं ताई तुम्हाला, तुम्हाला विचारूच नका. मी म्हटलं अहो नेमकं झालं काय? मला असं म्हणेपर्यंत दम म्हातारीने जी रडायला सुरुवात केली मोठ्याने, एवढ्या मोठ्याने म्हातारी त्या ठिकाणी रडायला लागली. मी म्हटलं आजी नेमकं झालं काय ते तरी सांगा. ताई विचारूच नका. मी म्हटलं अहो नेमकं झालं काय? म्हाताऱ्याचा काही त्रास आहे का? नाही म्हणे माझा म्हातारा तर फार चांगला आहे, फार जीव लावतो मला. मी म्हटलं मग नेमका त्रास कोणाचा आहे? मुलगा काही त्रास देतो का? नाही मुलगा तर सोन्याहून पिवळा आहे. मला नातवंड काही त्रास देतात का? नाही नातवंड तर गुलाबाच्या फुलासारखी आहेत. मला मग नेमका कोण त्रास देतं? नेमकं तुम्ही रडताय का? अहो ती नाही का म्हणे किरसुनी. मला कोण? शेजारीन का? नाही म्हणे शेजारीन तर फार चांगली आहे, जीवाची जीवलगई माझी मैत्रीण आहे. शेजारीन नाही. मला मग नेमका कोण? ती नाही का म्हणे घरातली. मला सुनबाई का?
म्हणे हो. मी म्हटलं फार त्रास देते का हो आजी तुम्हाला? अहो ताई काय सांगावं तुम्हाला, पातळ पाण्याचा चहा मला, कपड्याला साबण नाही, अंगाला साबण नाही. हे बघा 15 दिवस झाले आंघोळ केलं नाही, माझ्या पदराचा वास घेऊन पा. म्हटलं मला नको तुम्हीच घ्या. मी 2 फूट त्या ठिकाणी मागं सरकले आणि म्हटलं अहो आजी तुम्हाला फारच त्रास देते का हो? म्हणे हो ताई काय सांगावं तुम्हाला, इथं दात घासायला ब्रश नाही, मंजन नाही, काय करावं, फार त्रास देते मला. म्हटलं आजी सुनबाई एवढा त्रास देते, मग सून लांबच्या नात्यातली का जवळच्या नात्यातली? अहो सख्या भावाची आहे. मी सख्या भावाची? मग तर मला शॉकच बसला. मी सख्या भावाची सून आहे. म्हणे हो सख्या भावाची आहे, मग तरी एवढा त्रास देते? म्हणे फार त्रास देते. मग ताई मरूच वाटते, जगावंच वाटत नाही. म्हटलं आजी मरू नका, माझ्याबरोबर चला. म्हणे कधी नाही? तर मी लगेच चला. नाही म्हणे आता नाही, जरा कापूस फुटलाय, कापूस वेचून झाला ना मग येते. म्हणजे म्हातारी काय म्हटली बघितलं ना? म्हातारी म्हणते कापूस झाला ना वेचून मग मी येते. म्हणजे सुनेला काम करू लागणार, म्हणजे आमच्या डोक्याला ताप करायला येणार. म्हणजे म्हातारी माणसं विश्वासाला तडा गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सावध होतात. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून विश्वास कुठे ठेवला पाहिजे? संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला पाहिजे. संतांच्या चरणावरती विश्वास कोणी ठेवला बघा? जिला राहायला फार मोठा बंगला नाही, जिला राहायला फार असा मोठा बंगला नाही, किंवा तिच्या बापाच्या घरी सुद्धा कोटी करोड्याच्या बंगल्यामध्ये ती राहती असं देखील नाही, किंवा शेजारी पाजारी विद्वान आहेत असं देखील नाही, गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे हे देखील नाही, विष्णू सहस्रनामामध्ये काय आहे, हरिपाठामध्ये काय आहे याची सुद्धा तिला कल्पना नाही. फक्त मनाने थोडी निर्मळ होती. किती निर्मळ होती? गंगेच्या पाण्यासारखी तिचं मन होतं, अगदी मनाने निर्मळ होती. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जाना तयाच वरी भगवंत जाना. जैसी गंगा वाहे जैसे जाचे मन, भगवंत जाना तया जवळी भगवंत जाना. ज्याचे जवळी देवा भक्तिभाव उभा, ज्याचे जवळी देवा भक्तिभाव उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे, तया दिसे. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जाना तया जवळी भगवंत जाना. गंगेच्या पाण्यासारखं तिचं मन आहे, बाकीचं काहीच नाही तिच्याकडे. आणि एवढंच माणसाकडे असायला पाहिजे, परंतु तेवढंच आपल्याकडं नाही, बाकीचं गबाळ भरपूर आहे. आता वयामध्ये आली, लग्नाची चर्चा त्या ठिकाणी चालू झाली. लग्न ठरलं आणि दारामध्ये त्या ठिकाणी बोकडांची दावण त्या ठिकाणी बांधली आणि मत्याच्या डेअरी भरून ठेवल्या. त्यावेळेस तिने वडिलांना प्रश्न केला की बाबा ही बोकडे या ठिकाणी का बांधलीत? त्यावेळेस वडिलांनी सांगितलं अरे बाळा उद्या तुझं लग्न आहे. हो म्हणे उद्या माझं लग्न आहे, परंतु माझ्या लग्नाचा आणि या बोकडांचा काही संबंध? अरे बाळा उद्या तुझं लग्न आहे आणि तुझ्या लग्नामध्ये या बोकडांचं मांस त्या ठिकाणी सर्व आपल्या पाहुण्यांना सर्व नातेवाईकांना त्या ठिकाणी खाऊ घालायचं आहे. आणि जर मांस त्या ठिकाणी खाऊ घातला नाही तर पाहुणे मंडळी आपले नातेवाईक आपल्यावरती नाराज होतील. आता पाहुणे कोण तुम्हाला माहीतच आहे. पाहुणे कोण? वराड बरं का. जे वराड लग्नामध्ये किती गोडवाई हे कधीच बघणार नाही, परंतु जे खाण्याहून नाक डोळे मोडतात ना त्याला वराड म्हणतात. महाराज लग्नामध्ये कितीही गोडवा असू द्या, एवढा खायचा ना त्यांना, एवढा खायचा ना. लग्नामध्ये किती गोडवाय कधीच बघणार नाही, परंतु जेवायला चांगलं केलं की नाही, जेवणावरून जे नाक डोळे मोडतात ना त्याला वराड म्हणतात. मग ते वराड मुलीने विचार केला की बाबा माझ्या लग्नामुळे जर एवढ्या बकऱ्यांचा जर जीव जात असेल तर मी लग्न न केलेलं काय वाईट आहे. आखी रात्र विचारामध्ये गेली तिची, कारण की मनाने ती निर्मळ होती. आखी रात्र त्या ठिकाणी विचारामध्ये गेली, रात्र विचारामध्ये गेली आणि त्या ठिकाणी रात्री सर्वांना झोपून दिलं, सर्वांना शांत झोपून दिलं आणि त्या ठिकाणी सोडलं ना महाराज तिने घर. रात्री घर सोडलं, कुठे दूर गेली.
कुठल्या गावामध्ये नाही गेली, दूर अरण्यामध्ये गेली, झाडावरती जाऊन बसली. पुन्हा डोक्यामध्ये विचार आला की बाबा आता माझा पिता सर्व नातेवाईकांना, सर्व पाहुणे रावळ्यांना त्या ठिकाणी मला बघण्याकरता पाठवील. झाडाचं पान ना पान मला त्या ठिकाणी शोधून काढतील. मग त्या ठिकाणी झाडावरून खाली उतरली आणि मेलेल्या उंटाच्या पोटामध्ये त्या ठिकाणी दडून लपून बसली. सर्व नातेवाईक आले, पाहून गेले. तिला कळालं. मग बाहेर निघली आणि तिने धाव घेतली संतांच्या आश्रमाकडे, संतांच्या झोपडीकडे. परंतु मनामध्ये विचार आला की बाबा संत आपल्याला जवळ येऊन देतील की नाही, संत आपल्याला जवळ बसून देतील की नाही. कारण की आपण हलक्या जातीमध्ये जन्माला आलो, हलक्या जातीमध्ये आपण जन्माला आलो. पक्षामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही, फक्त पक्षी बोलत नाही आणि आपण बोलू शकतो. त्या ठिकाणी विचार केला. परंतु चोरून त्या ठिकाणी संतांची सेवा करू लागली. त्या ठिकाणी झाडून काढू लागली. ज्या वाटेनं संत जातात ना ती वाट त्या ठिकाणी हाताने झाडून काढू लागली. ती निर्मळ मनाची होती. परंतु आपण काय करतो, आपण आपल्या घरातला केर देवासमोर फेकतो. परंतु ती निर्मळ मनाची होती, त्या ठिकाणी हाताने झाडून काढत होती. एक वेळ संतांनी बघितलं. संतांनी त्या ठिकाणी विचारलं. संत त्या ठिकाणी म्हटले, घाबरली. संतांनी बघितलं, फार घाबरली. त्या ठिकाणी म्हटली, माफ करा, चोरून तुमची सेवा केली, परंतु सेवा करावी एवढाच उद्देश होता, त्यामध्ये दुसरा कुठलाही स्वार्थ माझा नव्हता. निर्मळ मनाची त्या ठिकाणी चाचणी झाली आणि संतांनी तिला झोपडी त्या ठिकाणी बांधून दिली. सांगितलं, अधूनमधून येत जा आश्रमावरती, भेट घेत जा आश्रमावरती, त्या ठिकाणी येत जा. आणि त्या ठिकाणी प्रवचन ऐकू लागली. थोडं ज्ञान तिला त्या ठिकाणी प्राप्त झालं. महाराज मग तिच्या तोंडामधून देखील चांगलं निघू लागलं. कानावरती चांगलं पडल्याच्या नंतर आपल्या तोंडामधून चांगलं निघत असतं. त्या ठिकाणी एक वेळेस संत तिच्याकडे आले आणि सांगितलं, या ठिकाणी मी गेल्याच्या नंतर तू एवढी भाग्यवान आहेस, एवढी तू भाग्यवान आहेस की ज्या जगाच्या मालकाला मी भेटण्याकरता चाललो, तो जगाचा मालक, तो देव या ठिकाणी तुला भेटण्याकरता तुझ्या झोपडीमध्ये येईल. तुमच्याचमुळे मला हे भाग्य प्राप्त होणार आहे. त्या ठिकाणी कधी येणार तो देव भेटायला ते मी सांगू शकत नाही. परंतु मी गेल्याच्या नंतर, तू मरण्या अगोदर आणि मी गेल्याच्या नंतर इथं फक्त भगवंतच येतील. आणि बघा केव्हापासून तिने संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, केव्हापासून विश्वास ठेवला, तेव्हा भगवंताचा जन्मच व्हायचा राहिला होता. अशा व्यक्तीचं नाव, अशा त्या ठिकाणी मातेचं नाव म्हणजे काय होतं, मी न जानकी राजकुमारी, मी नाईल्या शाधिक नारी, दीन जानकी वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. आश्रमातया कधी रे शिर, आश्रमातया कधी रे शिर, हे नाथ नारायणा. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. ती शबरी माता रोज त्या ठिकाणी भगवंताची वाट पाहू लागली. कधी माझा भगवान परमात्मा येईल, कधी तो देव येईल आणि मला दर्शन देईल. त्या ठिकाणी अंगण रोज त्या ठिकाणी सजवायची, झोपडी त्या ठिकाणी सजवायची. आपली झोपडी ज्या वाटेनं माझे प्रभू रामचंद्र या वाटेनं येतील ती वाट झाडून काढायची, सडा टाकायची, रांगोळी काढायची. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली वे मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी,
झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे 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 राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी। मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे। झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे। रोज त्या ठिकाणी भगवंताची वाट पाहू लागली, माझे प्रभू रामचंद्र या वाटेने येतील। परंतु एक दिवस तिने तेव्हापासून विश्वास ठेवला, परंतु त्या शबरी मातेचा विश्वास त्या ठिकाणी फळाला आला आणि जगाचा मालक, जगाचा बाप त्या ठिकाणी शबरीच्या घरी आला। शबरीचं त्या ठिकाणी शबरीने भगवंताचं स्वागत केलं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध मेरा माए, 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 मेरे सरकार आए, मेरे सरकार आए। लगी कुटिया भी दुल्हन से, लगी कुटिया भी दुल्हन से, मेरे सरकार आए, मेरे सरकार आए। सजा दो घर के गुलशन सा, सजा दो घर के गुलशन सा, अवध मेरा माए, अवध मेरा माए। त्या ठिकाणी जगाचा मालक शबरीच्या घरी आला। सजा दो घर को गुलशन सा, अवध मेरा माए, अवध मेरा माए। शबरीने त्या ठिकाणी स्वागत केलं। आता शबरीची इच्छा आहे की जगाच्या मालकाचे आपण पाय धुवावे, परंतु नव्हतं ना पात्र तिच्याकडे, काय करावं। भगवंताने तिचा भाव जाणला, आपला पाय त्या ठिकाणी वरती केला। शबरीने आपले हात पायाखाली घातले, संतांच्या त्या ठिकाणी भगवंताच्या डोक्यावरती, भगवंताच्या चरणावरती डोकं टेकवलं। एवढी रडली, एवढी रडली आणि आपल्या अश्रुधारांनी भगवंताचे पाय त्या ठिकाणी धुतले। जगाच्या मालकाचे पाय त्या ठिकाणी शबरी मातेने धुतले। म्हणून महाराज मला सांगायचं काय बघा, आपल्याकडे पात्र, आजकाल आपली घरं पात्राने गच्च भरली, आपल्यामध्ये पात्र भरपूर आहेत, परंतु आपली पात्रता एवढी नाही की जगाच्या मालकानं आपल्या घरी यावं। परंतु शबरी मातेची पात्रता एवढी होती, केव्हापासून तिने भगवंताच्या संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला। तिचा विश्वास त्या ठिकाणी फळाला आला आणि जगाचा बाप तिच्या घरी त्या ठिकाणी आला। विठ्ठल 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 विठ्ठल। बघा, शबरी मातेनं जसं संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला, मग आपणही विश्वास ठेवला पाहिजे। सर्व भावाने भक्तीने त्या ठिकाणी दास आपण त्या ठिकाणी झालो पाहिजे। असो,
वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी वारकरी भजन घेऊ. हात सर्वांनी वरती करा. अगोदर महिला मंडळ हात वरती करा. पुरुष वर्ग खालीच राहू द्या. पुरुष वर्ग खाली घ्या. महिला मंडळ माझ्या पाठीमागं भजन म्हणायचं. म्हणताल ना तुम्ही? म्हणताल का? तुम्ही कुणीच म्हणायचं नाही, फक्त महिला मंडळ म्हणताल ना? नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, 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 नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. मागच्या बाया बोलत नाही. म्हणल्या थोड्या का होईना म्हणल्या बरं का. असं घ्या सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्या. पुरुष वर्ग महिला मंडळ सर्वांनी हात वरती घ्या. तुम्हाला जरी मी दिसत नसले तरी मला तुम्ही सर्वजण इथून दिसतायत. सर्वांनी हात वरती घ्या. मागचे महिला मंडळ पुरुष वर्ग सर्वांनी हात वरती घ्या. पाठीमागचे पुरुष वर्ग मी जरी बघत नसते तरी वरून देव बघतोय. पुन्हा काही झालं तर माझ्याकडे यायचं नाही, नाहीतर म्हणताल जर महाराज आपल्या जवळचाच आहे चला भेटून येऊ. मी भेटायला सुद्धा येऊन देणार नाही तुम्हाला. हात वरती घ्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,